च्या घटनेने खरंच मनाला वेदना होतात। याच्यामध्ये त्या भागातील सगळे सीसीटीव्ही फुटेजचे कॅमेरे चेक करून पोलिसांची 8 पथकं ही कालपासूनच ग्रामीण शहरी भागामध्ये रवाना करण्यात आलेली आहेत। आरोपी पकडलाही जाईल, पण शेवटी त्या मुलीची सुरक्षितता फार महत्त्वाची आहे। तिचं आयुष्य हे लाख मोलाचं आहे, त्याच्यामुळे अशा घटना घडूच नाही याच्यासाठी सतर्क राहणं फार गरजेचं आहे। आम्ही जेव्हा एका बसची पाहणी केली आणि त्याच्यामध्ये आतमध्ये आतलं ड्रायव्हरच्या मागचं दार बंद केल्यावर कोणी जर का असेल तर तिथून किती ओरडलं जोरजोराने तरी आवाज ड्रायव्हरपर्यंत सुद्धा पोचत नाही असं दिसतं आहे। त्याचबरोबर महिला दक्षता कमिट्या जशा पोलीस स्टेशनला असतात तशा एस टी स्थानकावर सुद्धा महिला सुरक्षा समित्या असाव्यात, जेणेकरून अनोळखी लोकांना गैरफायदा घेणं किंवा बस स्टँड रेल्वे स्टेशन इथे घुटमळणारे काही लोक असतात तर त्याच्यावरती कारवाई करणं हे सहज शक्य होऊ शकेल। पुण्यात घडलेली घटना जी आहे ती अत्यंत क्रूरता आहेच आहे, पण मानसिक विकृतीतून घडलेला हा प्रकार मला वाटतं एक माणूस म्हणून, सर्वसामान्य नागरिक म्हणून अशा लोकांना रस्त्यावर ठेचून मारलं पाहिजे ही माझी त्याच्यावरची प्रतिक्रिया आहे। जेवढ्या शक्य होईल तेवढ्या शक्य तातडीनं अशा लोकांना फासावर लटकवलं पाहिजे। ॲट द कॉस्ट ऑफ महिलांच्या इज्जतीपर्यंत जर हा सगळा संदर्भ गेला असेल ते संतापजनक आहे। लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण करून तुम्ही मूलभूत जे प्रश्न आहे त्याकडे लक्ष देत नाहीत। एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसरीकडे बलात्काराच्या घटना ज्या वाढतात आहे त्याबद्दल कुठलीही ठोस उपाययोजना करायची नाही। मुख्यमंत्री महोदय असं